ठाकरे बंधूंमध्ये समेट घडवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न, वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर राज उद्धव लवकरच एकत्र येतील, ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांच्याकडून विश्वास व्यक्त। दादरमधील लग्न समारंभात मनसे शिवसेना उभाटाच्या नेत्यांचा संवाद, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नेत्यांच्या भेटीगाठी। उद्धव ठाकरेंचा राजकीय कारभार संपला, उद्धव ठाकरेंसोबत कुणीही जाणार नाही, रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंचा पैलवान शिंदेंच्या तालमीत जाणार, चंद्रहार पाटील उद्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। राणे बंधूंमध्ये सल्ल्यावरून कल्ला, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला, नितेश राणेंचा इशारा, तर जाहीर सभेत जपून बोला, निलेश राणेंचा सल्ला। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। राहुल गांधींनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर, खास शायरीतनं मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक टीका। देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस नेत्यांचा पलटवार, निवडणूक आयोगानं उत्तर देणं अपेक्षित, मात्र अमित शहा फडणवीस उत्तर देतात, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा वार। बराच त्याग करावा लागेल, आला टाइम तर आम्ही सांगतोय बच्चीकडून बलिदान करायला सुद्धा तयार आहे, कारण माझ्या भागातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू आक्रमक, अमरावतीत संत तुकडोजी महाराज समाधी परिसरात अन्न त्याग आंदोलन। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धुडी हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला 5 महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात यश, अविनाश धुडीला सिल्वासामधून अटक। संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन, पालखीचा पुढला 4 दिवस वाशिम जिल्ह्यात मुक्काम। आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींची अलोट गर्दी, उद्या तिथीनुसार किल्ले रायगडावर साजरा होणार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। सरकारसोबत जाणार असल्याची पोस्ट डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केलेली आहे, तर त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। लाडकी बहिणी आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली असा आरोप संजय राऊतांनी महायुतीवर केला। राहुल गांधींच्या वक्तव्याला समर्थन देत त्यांनी महायुतीला टोला लगावला। मंत्री गुलाबराव पाटलांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय, जेव्हा काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येतात तेव्हा कोणतीच फिक्सिंग नसते, आणि ज्यावेळी आमच्या जागा जास्त निवडून येतात यावेळी फिक्सिंग असते, असा टोलाही त्यांनी लगावलाय, आणि हा मतदारांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली। बारामतीच्या गोविंद बागेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी बैठक घेतली। निवडणुकीसंदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे। शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्ते म्हणाले। उभाटाचे नेते चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश होणार आहे। चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रभारी आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणाचंच थेट बोलणं झालेलं नाही। आम्ही दोघी भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे। राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे संधी साधू आहेत, वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना मनसेने मदत केली, मात्र अमित ठाकरेंविरोधात उभाटाने उमेदवार दिला, ही गोष्ट राज ठाकरे विसरले नसतील अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली। मनसे आणि उभाटा गटाच्या युतीबाबत नांदेड दौऱ्यावर असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली। आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोणीही कोणासोबत युती करू शकतो असं राठोड म्हणाले। खुर्चीची धुरा कोण सांभाळेल याबद्दल जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा अशाच सुरू राहतील, आणि त्या फक्त चर्चेच असतील। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी हे वक्तव्य केले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं मंत्री दादा भुसेंनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्राची जनता महायुतीला आणखी प्रभावी मदत करणार असल्याचे ते म्हणाले।
मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं उबाटा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलं. तसंच हे मनोमिलन व्हावं यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न ते करत असल्याची माहिती आपल्याला नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईक सुद्धा प्रयत्न करतात अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली. दोन्ही भाऊ महायुतीला धडा शिकवतील असं खैरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलंय. पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात असा सूचक विधान मिटकरींनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चर्चेनंतर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे कळेल असं सुळे म्हणाले. 4 दिवस कुणीही इकडे तिकडे मिळू दे, राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. नितेश राणे काय म्हणाले मला माहिती नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे असं फडणवीस म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले होते आणि त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओवर पहिल्यांदा सोनाली बेंद्रेनं मौन सोडलंय. ठाकरे कुटुंबाशी आमचं जुनं कौटुंबिक नाते, मात्र त्या कार्यक्रमात मी माझ्या बहिणीसोबत उभी होती आणि यावेळी मी तिच्यासोबत बोलत होते असं सोनाली बेंद्रे म्हणाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच असल्याचं वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केलं आहे. तर महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अजित पवारांचा एकट्याचा नसल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील यात वेगळं काय, आधी वेगळे झाले होते आता पुन्हा एकत्र येतील. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र महायुतीलाच यश मिळेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी जलेंद्र सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. एक्सवर पोस्ट ट्विट करत त्यांनी ही मागणी केली. सिडकोचे माजी संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते रामदेव भगत यांनी एमएमआरडीएच्या संचालकांवर गंभीर आरोप केलेले. एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोळ घातला होता त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक घोळ घातले होते असा आरोप भगत यांनी केला. यंदाच्या बकरी ईद निमित्त हाजी अली दर्ग्याला 5 लाखांहून अधिक लोकांनी झियारतसाठी भेट दिली. दरम्यान हाजी अली दर्गा परिसर जो आहे तो 78 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होता. बदलापूर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पूर्व पश्चिम उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर ही कोंडी झाली होती. तब्बल 2 तास वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत MIDC परिसरात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी ड्रोन कॅमेरा जप्त केला आहे. अर्शद अब्दुल समी अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. वांद्रे परिसरातील सिनेमागृहाबाहेर अभिनेता अक्षय कुमार किलर मास्क घालून दिसला. यावेळी त्याने हाऊसफुल 5 या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या अभिप्राय जाणून घेतला. बदलापुरात पानटपरी आणि चहाच्या टपऱ्यांवर ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला. अनेकदा पोलिसांना कारवाई करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. मुंबईच्या माटुंग्यामध्ये गावगुंडांची दहशत पाहायला मिळते. हातात तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या हल्ल्यात अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले. कोणतीही भीती न बाळगता गावगुंडांनी दहशत पसरवली आणि नंतर ते पळून गेले. कुर्ला मदर डेअरीचा भूखंड धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन केलं. वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या निर्णयाला काँग्रेसनं कडाडून विरोध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मावळवासियांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्या फॅमिलीच्या फोटोची भव्य फ्रेम भेट देण्यात आली. सुप्रिया सुळेंनी इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त महिलेशी संवाद साधताना संबंधित महिलेला अश्रू अनावर झाले आणि या महिलेने आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी तातडीची मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. बीडच्या श्री क्षेत्र साखरवाडी इथे आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. पंकजा मुंडेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पुण्याच्या सणसवाडी जॉन डियर इंटेलिजंट सोल्युशन ग्रुप समूहाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. चंद्रपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे आता शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या दापोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
आजच्या काळात तंत्रज्ञान 6 महिन्यात कालबाह्य होतं आणि त्यामुळे सातत्यानं नाविन्य गरजेचं आहे आणि जॉन डियर ही गरज पूर्ण करत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. महाबळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. सुट्टीमुळे मोठ्या संख्येनं महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल झाले असून गर्दीचं कोणतंही नियोजन न केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमारांसह विविध घटकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मालेगावमध्ये विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि आधारवड बहुउद्देशीय संघटनेनं आंदोलन केलं. मंत्री दादा भुसेंच्या कार्यालयावर मोर्चा काढून मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील शिवडी इथल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. अतिदुर्गम भागात शिवडी गाव आहे. इथे पक्का रस्ता नाही आणि रस्त्यालगतच नाला असल्यामुळे पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरतं. त्यामुळे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवडी ते निर्मल रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. बेळगावच्या बारसे कॉलनी परिसरात नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. गटारी तुंबल्यानं डेंग्यू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान तातडीनं गटारी स्वच्छ करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मालेगावच्या पाटणा फाट्याजवळ एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 12 ते 15 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या आग लावे गेवराईत मासे पकडण्यासाठी गेलेल्या 2 भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मासे पकडण्याच्या जाळीत पाय अडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात मिनी बस आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आणि अपघातात 26 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटणच्या गुजरवाडीमध्ये 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेला दुचाकी चालक कराडमधील बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती आहे. नागपूरच्या पारडी परिसरातील गोमती हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परभणीच्या सायाळा सुनेगावमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रशीद खान पठाण असं जीवन संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. मुख्य आरोपी अविनाश धोडीला 5 महिन्यांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दादरा नगर हवेलीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. नव्यानं पालघर पोलीस दलाचा पदभार हाती घेतलेल्या पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी अवघ्या काही दिवसातच अविनाश धोडी याचा शोध घेत बेड्या ठोकल्या. गोंदिया जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्याने एका नागरिकाला भरचौकात मारहाण केली. ओव्हरटेक केल्याच्या नादात मद्यधुंद अवस्थेत या पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं निलंबित करण्यात आलं. वाशिमच्या शिरपूर ते मालेगाव मार्गावरील दुधाळा फाट्याजवळ धावत्या एसटी बसवर काळविटाने उडी मारली आणि अपघातात काळविटाचा मृत्यू झाला. बस चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात कंटेनर एका घरात घुसला. घराच्या भिंतीला तडा जाऊन घराच्या बाजूला असलेल्या गायीच्या गोठ्यात कंटेनर शिरला. या अपघातात एक म्हैस गंभीर जखमी झाली तर 2 बकऱ्या ट्रक खाली दबल्या. करमाळा तालुक्यातील अर्जुननगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या करण्यात आली. शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी तात्याबा रोकडे आणि नागनाथ रोकडे या दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी इगतपुरी इथे बोगद्याजवळ अपघात झाला आणि अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले. महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.